नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे संख्या नावाचं चॅप्टर। संख्या नावाचं संपूर्ण चॅप्टर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहे। तर बघा, आपण जे अंकगणिताची सिरीज सुरू केली आहे त्याचं हे सर्वात पहिलं चॅप्टर आज इथं आपण सुरू करत आहे। आजपासून तुम्हाला कंटिन्यू 10 ते 15 दिवस या गणित चॅप्टरचे सर्व चॅप्टर या यूट्यूब चॅनलला काय मिळणार आहेत, मोफतमध्ये मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरणाचा सुद्धा अभ्यास करायचा असेल तर मराठी व्याकरणासाठी सुद्धा आपण मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केलेली आहे। तर हे सिरीज तुम्हाला सकाळी दररोज सकाळी एक व्हिडिओ मिळत जाईल। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रामरचं संपूर्ण नॉलेज, त्यानंतर संध्याकाळचा जो व्हिडिओ असणार आहे हा आपल्याला अंकगणित या विषयाचा असणार आहे। तर अंकगणिताच्या या सेशनमध्ये आज आपण सुरू करत आहे संख्या नावाचं प्रकरण। तर संख्या नावाचं प्रकरण त्याच्या बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत आपल्याला जायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते शिकायचं आहे। बाकीच्या ज्या रिकाम्या गोष्टी असतील की ते आवश्यक आहे नॉलेजला, त्या गोष्टी शिकायच्या नाही आहे। तर आपल्याला फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून शिकायचं आहे। म्हणून काय करायचं आहे, तुम्हाला या व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायचं आहे। चला तर सुरुवातीला आपण काय बघूया, संख्या। तर संख्यांचे वेगवेगळे प्रकार असतात। मग ह्या संख्यांचे प्रकार आता सर्वच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांना माहीतच असतात। म्हणून शॉर्टमध्ये काय करू, आपण फक्त जस्ट रिवाइज करू की संख्या कशा असतात आणि त्या संख्येचे प्रकार कोणते असतात। तर सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे एक म्हणजे नैसर्गिक संख्या। काय माहित पाहिजे, नैसर्गिक संख्या। मग आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्या निसर्गातच अवेलेबल असतात, ज्या संख्या निसर्गातच उपलब्ध असतात म्हणजे सुरुवातपासून उपलब्ध आहेत त्या संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या। मग या नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 पासून। कुठून सुरुवात होते, नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 पासून। त्यानंतर या नैसर्गिक संख्या काय असतात, अमर्याद असतात, नंबर n पर्यंत असतात। म्हणजे काय असतात, अनलिमिटेड असतात किंवा इनफायनाइट म्हणतो त्याला आपण, तर इनफायनाइट पर्यंत असतात म्हणजेच काय, असंख्य पर्यंत असतात। म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या असते 1। आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही म्हणजे ते इनफायनाइट आहे किंवा अमर्याद आहे। ही गोष्ट क्लिअर असायला पाहिजे। मग आता या संख्येचा अभ्यास करत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत असायला पाहिजे। ती गोष्ट म्हणजे कोणती, की हे किंवा 1 2 3 हे बघितलं आपण अमर्याद पर्यंत काय ते नैसर्गिक संख्या आहे। मग या नैसर्गिक संख्येमध्ये तुम्ही म्हणता सर हा शून्य का नैसर्गिक संख्या नाही, तर शून्य याकरता नैसर्गिक संख्या नाही कारण शून्याचा शोध कोणीतरी लावलेला आहे। मग या शून्याचा शोध कोणी लावला, तर भारतीय वंशाचे आणि भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट। कोण, आर्यभट्ट यांनी काय लावला, शून्याचा शोध लावला। मग शून्याचा शोध लावला गेला आहे त्यामुळे हा नैसर्गिक झाला का, तर नाही, नैसर्गिक नाही। मग हा अनैसर्गिक आहे म्हणून शून्य नैसर्गिक संख्येत येत नाही। ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे। त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, आता हे 1 होता, 2 होता, 3 होता, या संख्येला काय केलं आपण, या संख्येच्या सुरुवातीला आपण हे चिन्ह दिले। कोणते चिन्ह आहे, वजा बाकीचे चिन्ह किंवा ऋण चिन्ह दिले। मग ऋण चिन्ह दिल्यानंतर हे संख्या काय झाली, या संख्येची किंमत चेंज झाली किंवा बदलली। मग ज्यावेळेस संख्येची किंमत बदलली, का बदलली, हे ऋण संख्येचं चिन्ह काय, ऋण चिन्ह दिल्यामुळे त्या संख्येला, म्हणून हे काय झालं, हे आर्टिफिशियल झालं। म्हणून हे -1 -2 -3 ह्या सुद्धा नैसर्गिक संख्या होत नाही। तर नैसर्गिक संख्या कोणत्या, 1 पासून अनंत पर्यंतच्या जेवढे असतील त्या सर्वचे सर्व नैसर्गिक संख्या होतात। त्यानंतर 0 हे नैसर्गिक संख्या नाही आणि ऋण प्रभारी जेवढेही संख्या असतील हे नैसर्गिक संख्या नाही। ही पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे। दुसरी गोष्ट कोणती, तर आपल्याला बघायची आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, या सर्वच्या सर्व संख्या एकदा शॉर्ट मध्ये बघायच्या आहेत। आता बघा आपण काय बघत आहे, आता 2 नंबरची बघूया आपण, समसंख्या। मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी एखादा कोणताही अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, समसंख्या म्हणायचं। फॉर एक्झाम्पल, मग एक्झाम्पल म्हणून आपण काय सांगू शकतो, समजा 72 असेल, मग 72च्या एकक स्थानी काय आहे, 72च्या एकक स्थानी 2 आहे म्हणून 72 काय झाला, समसंख्या झाली। मग केवढी संख्या लिहा, 4 2 3 4 0। आता ही लिहिली आपण 42,340 ही संख्या लिहिली। त्या संख्येच्या फक्त एकक स्थानी बघायचं आहे, किती आहे, 0 आहे। मग 0 आहे तर काय, ती समसंख्या झाली। नंतर आपण बघूया विषम संख्या। आपण हे फास्ट मध्येच घेणार आहोत संख्येचे प्रकार कारण की सर्वांनाच माहित असतात, जस्ट त्यांना काय रिवाइज करायचे आहे। त्यानंतर 3 नंबर आता आपल्याकडे विषम संख्या। मग आता विषम संख्या म्हणजे काय, मग विषम संख्या म्हणजे होत असते ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8
यापैकी कोणताच अंक नसेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, विषम संख्या म्हणायचं. मग कोणत्या संख्या असतील एकक स्थानी, एक तर 1 असेल, एक तर 3 असेल, एक तर 5 असेल, एक तर 7 असेल, एक तर 9 असेल. या संख्येच्या एकक स्थानी असतील तर त्या संख्येला काय म्हणायचं, विषम संख्या म्हणायचं. फॉर एक्झाम्पल 373. मग 373च्या एकक स्थानी काय आहे, 3 आहे. मग 3 आहे म्हणून काय झाली, ती विषम संख्या झाली. त्यानंतर मी लिहिलं 4 0 0 2 3 1. एकक स्थानी काय आहे, 1 आहे. मग एकक स्थानी जर 1 असेल तर ही काय झाली, तुमची विषम संख्या झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघितलं, नैसर्गिक संख्या बघितली, समसंख्या बघितली, विषम संख्या बघितली. आता 4 नंबरला आपण बघूया मूळ संख्या. काय बघूया काय बघूया, मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय, सिंपल आहे. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या म्हणायचं. मग फॉर एक्झाम्पल समजा आपण लिहिला 2, तर 2 याला कशाने भाग जातो, 2 या संख्येने जातो आणि सोबत 1 या संख्येने जातो म्हणून 2 काय झाली, मूळ संख्या झाली. त्यानंतर अजून आपण 3 लिहू शकतो, 5 लिहू शकतो, 7 लिहू शकतो, 11 लिहू शकतो, त्यानंतर 13 लिहू शकतो, 17 लिहू शकतो. अशा भरपूर साऱ्या संख्या, या संख्या काय करू शकतो, आपण लिहू शकतो. मग जर आपण विचार केला तर एकूण 100 पर्यंत किती, तर 25 अशा संख्या आहेत की ते काय आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आहेत म्हणजे काय, त्या संख्येला फक्त त्या संख्येनं भाग जातो किंवा 1 याने भाग जातो. फॉर एक्झाम्पल यातला समजा आपण 7 घेतला, मग 7ला कशाने भाग जातो, 7ला फक्त 7 नेच भाग जातो किंवा 1 ने भाग जातो म्हणून 7 काय झाली, मूळ संख्या झाली. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या, तर 25 मूळ संख्या. ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने ध्यानात ठेवावी लागेल, कारण की बऱ्याचदा एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे, तर एकूण 25 मूळ संख्या आहे. मग आता 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या, तर तुम्ही त्या टॅली करू शकता. 1 ते 100 पर्यंत ग्रुप पाळा आणि सर्वांचे सर्व काय करा, मूळ संख्या कोणत्या आहेत ते चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आला असताना तो सॉल्व्ह करायला अवघड जाणार नाही. त्यानंतर आपण बघूया सममूळ संख्या. काय बघूया, सममूळ संख्या. आता याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहू शकतो आपण, मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला 1 ने भाग जाते किंवा त्याच संख्येने भाग जाते, त्याच संख्येने भाग जाते, त्या संख्येने भाग जातो. हे असं डिस्क्रिप्शन मध्ये आपण ध्यानात ठेवण्यासाठी लिहू शकतो. त्यानंतर अजून 5 नंबरला काय बघत आपण, सममूळ संख्या. मग सममूळ संख्या म्हणजे काय, सममूळ संख्या म्हणजे जी संख्या समही आहे आणि मूळही आहे. मूळही आहे म्हणजे त्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, आणि सम आहे म्हणजे तिच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असणार आहे. आणि ऑब्विसली सांगायला काही हरकत नाही की सममूळ संख्या ही फक्त एकच आहे, ती म्हणजे कोणती, 2. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती समही आहे आणि मूळही आहे. आता बघा 2च्या एकक स्थानी काय आहे, सॉरी 2च्या एकक स्थानी काय आहे, 2च आहे म्हणून 2 काय झाली, समसंख्या झाली. त्यानंतर 2ला कशाने भाग जातो, 1 ने जातो किंवा 2 ने जातो म्हणून काय झाली, मूळ संख्या झाली. मग समही आहे मूळही आहे म्हणून काय झाली, सममूळ संख्या झाली. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे की पूर्ण अंकगणितामध्ये एकच सममूळ संख्या आहे, ती म्हणजे काय, 2. त्यानंतर मूळ संख्येचा विचार करत असताना अजून एक ध्यानात ठेवायची गोष्ट काय की 1 ही मूळ संख्या नाही. काय, 1 ही मूळ संख्या नाही, कारण की 1ला आपण जर ऑब्विसली विचार केला तर 1ला 1 नेच भाग जातो, पण म्हणजे या रूलनुसार जर गेलो त्या संख्येने भाग जाणे तर 1ला 1 ने भाग जातो, त्यानंतर त्याच संख्येने म्हणजे 1 ने भाग जातो म्हणून आपण म्हणू की 1 ही मूळ संख्या आहे. पण 1 ही मूळ संख्या नाही आहे, तर 1 ही काय, विषम संख्या. एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची आहे आपल्याला. तर बघा आता समसंख्या बघितली, विषम संख्या बघितली, हे महत्त्वाच्या संख्या होत्या. त्यानंतर उपसंख्या असतात, जसं की पूर्णांक संख्या असते, अपूर्णांक संख्या असते. मग आता आपण काय बघूया, पूर्णांक संख्या बघूया. मग पूर्णांक संख्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, पूर्णांक संख्येमध्ये बघायचं पूर्णांक संख्या कोणत्या असतात. त्यानंतर अपूर्णांक संख्येमध्ये बघायचं आहे अपूर्णांक संख्येचे वेगवेगळे कोणते प्रकार असतात. हे सर्व आता काय करायचं आहे, इथं वापस रिवाइज करायचं आहे. सर्वात पहिले पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते तिला पूर्णांक संख्या म्हणतात. सरळ सरळ काय, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते. समजा मी 2 लिहिला, 3 लिहिला, 6 लिहिला, 7 लिहिला. आता ही जी संख्या लिहिलेली आहे ह्या सर्वच्या सर्व संख्या कशा आहेत, पूर्ण आहेत. मग पूर्ण आहेत म्हणून यांना काय म्हणतात, पूर्णांक संख्या म्हणतात. त्यानंतर 2 नंबरला जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ते म्हणजे अपूर्णांक. काय, अपूर्णांक. आता अपूर्णांक म्हणजे काय, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते तिला काय म्हणायचं, अपूर्णांक म्हणायचा. जो अंक अपूर्ण असतो त्याला काय, अपूर्णांक म्हणतात. मग या अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार असतो तो म्हणजे असतो आपला व्यवहारी अपूर्णांक. काय, व्यवहारी अपूर्णांक.
व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? व्यवहारामध्ये जेही आपण अंकगणितीय शब्द वापरतो किंवा अंकगणितीय आपण संख्या वापरतो त्यांना काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर दुकानामध्ये गेलो तर साखर जर मागायचा असला तर आपण काय म्हणतो? अर्धा किलो साखर द्या. मग अर्धा किलो आपण लिहायच्या वेळेस कसा लिहितो? 1/2 म्हणजे 1/2 लिहितो. किंवा आपण पावभर म्हणतो ते 1/4 लिहितो. तर हे काय लिहितो आपण? अपूर्णांक. आणि अपूर्णांक लिहितो कशाच्या स्वरूपात? व्यवहाराच्या स्वरूपात. पण आता वाचायच्या वेळेस कसं वाचतो? हा वरचा छेद वाचतो आणि खालचा वरचा अंश वाचतो आणि खालचा काय असतो? आपला छेद असतो. मग डोक्यामध्ये ठेवायचं, ज्या वेळेस तुम्हाला संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिली जाईल त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. सिंपल लॉजिक आहे. अंश आणि छेदाच्या स्वरूपात जर संख्या असेल तर काय असते? ते व्यवहारी अपूर्णांक. त्यानंतर बी नंबरची जी संख्या आहे ती म्हणजे दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक सर्वांना परिचित आहे. जर तुमची संख्या जर तुमची संख्या अपूर्णांक, हा जो अपूर्णांक आहे हा जर दशांश चिन्हाच्या स्वरूपात दिलेला असेल तर त्याला काय म्हणायचं? दशांश अपूर्णांक म्हणायचा. फॉर एक्झाम्पल 4.2 किंवा 3.2 किंवा 33.3. आता हे काय आहे? हे अपूर्णांक आहेत. अपूर्णांक आहेत पण कोणते? दशांश चिन्हावाले अपूर्णांक आहेत म्हणून याला दशांश अपूर्णांक म्हणतात. त्यानंतर सी नंबरला आपल्याला सोबत बघायचं आहे ते म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक. काय? आवर्ती दशांश अपूर्णांक. मग आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये काय बघायचं आहे? तर हा जो आवर्ती दशांश अपूर्णांक आहे याच्यामध्ये अपूर्णांक असतो परंतु काय असतो? समजा 6.333 हा 3 जो आहे हा कंटिन्यू चालत राहतो. काय? हा जो पॉईंटच्या नंतरचे जे घर असतात किंवा पॉईंटच्या नंतरचे जे नंबर असतात ते कंटिन्युअसली चालतात, ते थांबत नाही. मग त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? आवर्ती दशांश अपूर्णांक. हे आपण फास्ट मध्ये रिव्हिजन करत आहे त्यामुळे काही विद्यार्थ्यांना जर फास्ट होत असेल तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. व्हिडिओला परत बघायचं, तुम्हाला अजून कव्हर होऊ नये, कारण की मेन चॅप्टर आपल्याला काय करायचं आहे? कव्हर करायचा आहे. तर बघा, त्यानंतर हे अपूर्णांक बघितला. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण व्यवहारात वापरतो, अंकगणितात वापरतो आणि महत्वाची गोष्ट तिचं कॅल्क्युलेशन आपण अंकगणितीय पद्धतीने करू शकतो त्याला काय म्हणायचं? परिमेय संख्या. काय बघायचं आपल्याला? परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण व्यवहारात आणि अंकगणितात वापरतो त्यांना काय म्हणतात? परिमेय संख्या. आणि विशेष म्हणजे याचं कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबल नाही करू शकता, कॅल्क्युलेटर नाही करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याचं कॅल्क्युलेशन तुम्ही अंकगणितीय पद्धतीने सुद्धा करू शकता. मग परिमेय संख्या म्हणजे काय? 1 असेल, 2 असेल, 3.5 असेल, 2.5 असेल, वर्गमुळात 25 असेल, वर्गमुळात 625 असेल. आता या सर्वच्या सर्व ज्या संख्या ह्या अंकगणितीय पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. 1 अधिक 2 ची बेरीज जर केली तर अंकगणितीय पद्धतीने करू शकता. 3.5 चे 2.5 चा गुणाकार केला तर तुम्ही अंकगणितीय पद्धतीने करू शकता. म्हणून हे काय झाले? परिमेय संख्या झाल्या. त्यानंतर वर्गमुळात 25 सर्वांनाच माहित आहे उत्तर 5 येते. अंकगणितीय पद्धतीने डायरेक्ट उत्तर 5 काढू शकता. 625 चं उत्तर 25 येते हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. म्हणून याचं सुद्धा उत्तर तुम्ही अंकगणितीय पद्धतीने काढू शकता. तर हे काय झाले? परिमेय झाल्या. परिमेय संख्या कशा ओळखायची? आता परिमेय संख्येचं कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या हाताने अंकगणितीय पद्धतीने करू शकता तर त्याला परिमेय संख्या म्हणायची. मग ज्या वेळेस हे कॅल्क्युलेशन तुम्हाला अंकगणितीय पद्धतीने होणार नाही त्यावेळेस त्याला अपरिमेय संख्या म्हणायचं. काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्येचं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबलची गरज भासणार आहे त्याला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, वर्गमुळात समजा मी टाकला, काय टाकला? वर्गमुळात टाकला 7 किंवा वर्गमुळात टाकला 24. आता वर्गमुळात 7 तुम्हाला याची किंमत काढता येते का हातानं? नाही. ऑब्विसली याला काढू शकतो पण खूप वेळ लागणार आहे. याच्यासाठी मदत तुम्हाला कशाची घ्यावी लागणार आहे? लॉग टेबलची अथवा कॅल्क्युलेटरची घ्यावी लागणार आहे. मग ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेटरची मदत घ्यावी लागते त्यावेळेस त्या संख्या काय होतात? अपरिमेय संख्या होतात. म्हणून वर्गमुळात 24चं काय येत नाही, उत्तर डायरेक्ट येत नाही, म्हणून ती काय झाली? अपरिमेय. वर्गमुळात 7 अपरिमेय संख्या झाली. त्यानंतर आपल्याला सोबतच शिकायचं वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या. आता याही ज्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या होत्या, काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या होत्या, या संख्यांनाच काय म्हणतात? वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्या वास्तव्यात असतात त्यांना काय म्हणायचं? वास्तव संख्या म्हणायचं. आणि ज्या संख्या वास्तव्यात नसतात त्यांना काय म्हणायचं? ऑब्विसली अवास्तव संख्या म्हणायचं. काय? अवास्तव संख्या. अवास्तव संख्या म्हणजे काय? त्या अवेलेबल नाहीत किंवा उपलब्ध नसतात, इमॅजिनरी असतात. फॉर एक्झाम्पल, वर्गमुळात -3 घेतला. आता वर्गमुळात -3 अशा प्रकारची संख्या कधी बघितली का आपण? नाही बघितली. ज्यावेळेस बघितलीच नाही त्यामुळे हे काय झालं? अवास्तव झालं. अवास्तव झालं म्हणून या संख्येला काय म्हणायचं? अवास्तव संख्या.
त्यानंतर अजून शेवटची संख्या आपण बघू ते म्हणजे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, तर संयुक्त संख्या म्हणजे तुमची जे ही संख्या असेल, हे संख्या जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येच्या गुणाकारातून तयार होत असेल तर तिला काय म्हणायचं, संयुक्त संख्या. फॉर एक्झाम्पल 6 ही संख्या कशाच्या गुणाकारातून तयार झाली, 3 आणि 2 च्या गुणाकारातून तयार झाली. मग 6 3 आणि 2 च्या गुणाकारातून तयार झाली म्हणजे 2 संख्येच्या संयुक्त गुणाकारातून तयार होत आहे, म्हणून तिला काय म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात. समजा फॉर एक्झाम्पल 5 जर घेतला तर 5 हे 2 संख्येच्या गुणाकारातून तयार होते काय, एक हे एक्सेप्शन ठेवायचं, कारण की 1 ने सर्वांना गुणल्या जाते, सर्वांनाच भागल्या जाते, त्यामुळे एक धड्यात नाही. म्हणून काय ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, संयुक्त संख्या म्हणजे 2 संख्येच्या गुणाकारातून तयार झालेली संख्या, याला काय म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात. एकदम फास्ट मध्ये फक्त 15 मिनिटांमध्ये सर्व संख्येची आपण काय केली, रिव्हिजन केलेली आहे. याचा सविस्तर अभ्यास जर तुम्हाला लागत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आपण काय करूया, आपल्या संख्या नावाच्या जेही स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न असतील या प्रश्नाला आता सुरुवात करूया. आता तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही, कोणती संख्या काय आहे, तुम्हाला वास्तव संख्या समजणार, अवास्तव, परिमेय, अपरिमेय, सम, विषम, मूळ, त्यानंतर नैसर्गिक संख्या, या सर्व संख्येचं काय बेसिक नॉलेज आता आलेलं आहे असं मी गृहीत धरतो आणि समोरच्या चॅप्टरला आता सुरुवात करतो. चला आता काय करूया, आपण सुरुवातीला एक बेसिक गोष्ट बघूया की ते प्रत्येक एक्झाम मध्ये येते, ती म्हणजे कोणती, हस्त आंदोलनाची. कोणती बघूया, हस्त आंदोलन. काय बघूया, हस्त आंदोलन. हस्त आंदोलन म्हणजे काय, सरळ शेक हँड करणे. काय करणे, हस्त आंदोलन म्हणजे काय, सरळ शेक हँड करणे. तर शेक हँड वरती काय येत असतात, परीक्षेमध्ये पेपर येत असतात, परीक्षेमध्ये काय येत असतात, प्रश्न येत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा असा प्रश्न येऊ शकते तुम्हाला की बॉस 6 विद्यार्थी आहेत, काय 6 विद्यार्थी आहेत, मग या 6 विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत काय केले, जर हस्त आंदोलन केले. काय केले, हस्त आंदोलन केले. मग हस्त आंदोलन केले, तर मग हे हस्त आंदोलन केले असता एकूण किती हस्त आंदोलन झाले, म्हणजे 6 विद्यार्थी त्यांनी काय केल्या, एकमेकांसोबत काय केल्या, शेक हँड केल्या. मग आता शेक हँड केल्यानंतर एकूण किती सेकंड झाल्या, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर गणितातले सूत्र सर्व विसरून जायचे, सरळ याचं उत्तर काढायचं. आता ऑब्विसली हे इकडे फक्त लक्ष द्या तुम्ही, किती विद्यार्थी आहेत, एकूण 6 विद्यार्थी. मग सॉल्व्ह करताना तुम्ही सरळ 6 अंक लिहून टाकायचा, गुणाकाराचं चिन्ह लिहून टाकायचं. काय लिहिले, 6 विद्यार्थी होते, 6 लिहिले आपण. त्यानंतर 6च्या पूर्वीची संख्या घ्यायची, 6च्या पूर्वीची संख्या किती येते, 5 येते. त्यानंतर भागीला 2 करून टाकायचं. 6 पंचे किती होतात, 30 होतात. 30 भागीला 2 किती होतात, तर 15 होतात. म्हणजे एकूण किती हस्त आंदोलन होणार आहेत, तर 15 हस्त आंदोलन होणार आहेत. 6 पंचे 30, 30 भागीला 2 म्हणजे 15. आता हे बघा, हे जे इथं लिहित आहे मी, हे लिहित आहे, हे प्रायमरी बेसिक वर तुम्हाला काय कन्सेप्ट समजण्यासाठी लिहावंच लागते. पण ज्यावेळी तुम्हाला कन्सेप्ट समजतो त्यावेळी सरळ याची उत्तरं निघतात. फॉर एक्झाम्पल 7 जर विद्यार्थी असतील आणि या 7 विद्यार्थ्यांनी काय केले, सेकंड केल्या, तर एकूण किती सेकंड होतील, तर सरळ काय करायचं आहे, 7 लिहायचा आहे, 7च्या नंतर किती 6 लिहायचा आहे, भागीला 2 लिहायचा आहे. 7 सकम 42, 42 भागीला 2 म्हणजे किती झाले, 21 झाले. किती झाले, 21 झाले. फक्त काय करायला लागते, या दोघांचा गुणाकार केला, त्याला भागीला 2. आता हे तुम्ही तोंडी सॉल्व्ह करू शकता. मग तोंडी कसं सॉल्व्ह करू शकता, याकरता तुम्हाला 2-3 प्रश्नाची काय करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. जर प्रॅक्टिस झाली तुम्हाला तरच तुम्हाला ते येणार आहे, जर प्रॅक्टिस नाही करताल तर हे तुम्हाला येणार नाही. कारण हे काय ट्रिक्स आहे आणि ट्रिक्स हे कशाना मजबूत बनत असते, प्रॅक्टिसनं बनत असते. हा पहिल्या वेळेस अपयश आलंशील तर येऊ द्या, परंतु असं म्हणतात की प्रत्येक यश हे असंख्य अपयशाच्या नंतर येत असते. मग तुम्हाला किती वेळ अपयश जरी आलं तरी तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यू सॉल्व्ह करून बघायचा. एक वेळ जर तुम्हाला समजलं तर याचं उत्तर जास्तीत जास्त 5 ते 10 सेकंद मध्ये येणार आहे. बघा कसं येणार आहे. समजा 9 विद्यार्थी आहेत, तर सरळ 9 गुणिले 8 भागीला 2, 9 8 72, 72 भागीला 2 म्हणजे किती झाले, 36. आता हे जे मी इथं लिहित आहे हे लिहिण्याचं काम नसते. समजा फॉर एक्झाम्पल मी घेतले 7 विद्यार्थी, तर 7 झाला आपला, आपण 5 विद्यार्थी घेऊ. 5च्या अगोदरचा किती येते, 4. मग 4 पंचे 20, 20 भागीला 2 म्हणजे 20चे अर्धे किती झाले, सरळ 10 विद्यार्थी 10 सेकंड होती. 5 विद्यार्थ्यांचे किती, 10 सेकंड. बघा आता एकदम शॉर्ट मध्ये, समरी मध्ये, एकदम फास्ट मध्ये करून पाहू आपण, तर आपल्याला येते काय. सर्वात पहिले बघू, 4 विद्यार्थी आहेत, किती सेकंड होते, 4च्या अगोदर किती येतील, 3, 4 3 12, 12चे अर्धे किती झाले, 6 झाले. त्यानंतर 5 विद्यार्थी, 5च्या अगोदर 4, 4 पंचे 20, 20चे अर्धे किती,
10. त्यानंतर 6 विद्यार्थी आहेत, 6च्या अगोदर 5, 6 पंचे 30, 30चे अर्धे किती 15. 7 विद्यार्थी आहेत, 7च्या अगोदर 6, 7 × 42, 42चे अर्धे किती 21. त्यानंतर 8 विद्यार्थी आहेत, 8चे किती झाले अगोदरचे 7, 7 8 56, 56चे अर्धे किती 28. म्हणजे असं कितीपर्यंतही जा तुम्हाला एकदम इझी होणार आहे. तर 4 विद्यार्थी असतील 6 सेकंड होतील, 5 विद्यार्थी असतील 10 सेकंड होतील, 6 विद्यार्थी असतील 15 सेकंड होतील, 7 विद्यार्थी असतील 21 सेकंड होतील सेकंड होतील, 8 विद्यार्थी असतील तर 28 सेकंड होतील. तर हे काय आहेत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरळ हा फुकाचा मार्क आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर आपण हा जो प्रश्न आहे हा रिव्हर्स मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग रिव्हर्स मध्ये कसा विचारला जाऊ शकतो आपल्याला, तर रिव्हर्स मध्ये असा विचारला जाऊ शकतो की बाबा एकूण 15 काय झाले, एकूण 15 हस्तांदोलने झाले, हस्तांदोलन झाले, तर एकूण विद्यार्थी किती, काय एकूण विद्यार्थी असो माणसं असो कोणी असो विद्यार्थी किती. प्रश्न काय विचारला आपल्याला तोच प्रश्न आहे, फक्त काय केला आता रिव्हर्स विचारला. आता आपल्याला काय दिलेले आहे, शेक हँड दिलेले आहेत. शेक हँड दिलेले असताना आपल्याला काय काढायचे आहेत, विद्यार्थी काढायचे आहेत किंवा माणसे काढायचे आहेत. जो प्रश्न विचारला ते काय करायचं आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता 15 हस्तांदोलने झाले असता एकूण किती विद्यार्थी आहेत असा प्रश्न आहे. तर मग सरळ आता लक्ष द्यायचं, हा त्याच्यापेक्षाही सोपी आहे. तर काय का सोपी आहे, आता बघा हे जे 15 आहे या 15वरच तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर सरळ काय 15 आहेत, 15ची दुप्पट करून टाकायची, किती झाले 30 झाले. मग 30च्या जवळचा पूर्ण वर्ग संख्या बघायची. काय 30च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 36 आहे. मग 36चं वर्गमूळ जर काढलं तर ते किती येते 6. तर टोटल किती विद्यार्थी असणार आहे, तर 6 विद्यार्थी असणार आहे. काय केलं मी तर परत एकदा लक्ष द्या, टोटल हस्तांदोलन लिहिले, त्याची दुप्पट केली, दुप्पट केल्यानंतर जवळचा पूर्ण वर्ग संख्या बघितला आणि त्याचं वर्गमूळ काढलं. आता हे वर्गमूळ सर्वांनाच माहित असते, 36चं वर्गमूळ 6 येते, म्हणून 6 विद्यार्थी आहेत. हस्तांदोलन किती झाले 15 झाले. आता फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला हाच प्रश्न दिला 21 हस्तांदोलन झाले असा जर प्रश्न दिलेला असेल, काय 21 हस्तांदोलने झाले, तर मग 21 हस्तांदोलन झाले तर एकूण विद्यार्थी किती. मग काय करायचे, प्रोसिजर लिहायचे 21 ची दुप्पट लिहायची आहे. 21 ची दुप्पट किती होते 42. दुप्पट म्हणजेच काय गुणेला 2 करणे, काय गुणेला 2 करणे. 21 ची दुप्पट किती 42. 42च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या किती आहे 49. 49चं वर्गमूळ किती आहे 7. म्हणजे उत्तर किती तुमचं सरळ 7. म्हणजे 7 विद्यार्थी असताना 21 हस्तांदोलने होतात किंवा 21 हस्तांदोलने झाले याचा अर्थ 7 विद्यार्थी आहेत. त्यानंतर आपण बघूया आता समजा 36 हे काय हस्तांदोलने आहेत. 36 हस्तांदोलने आहेत, किती आहेत 36 हस्तांदोलने आहेत. मग आता 36 जर हस्तांदोलने असतील तर विद्यार्थी किती, तर 36 ची करा दुप्पट, किती झाले 72. 72च्या पूर्ण वर्ग संख्या कोणती जवळची 81. काय समोरची पूर्ण वर्ग घ्यायची आहे. मग 81चं वर्गमूळ किती येते 9. म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले तुमचे, एकूण विद्यार्थी 9. 9 विद्यार्थी जर काय करतील सेकंड करतील तर किती हस्तांदोलन होतील 21 होतील. पॉइंट लक्षात आला का, पॉइंट लक्षात आले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं पहिलं प्रकरण आहे. असंच कंटिन्यू तुम्हाला सर्व फ्री मटेरियल या यूट्यूब चॅनलला अवेलेबल होणार आहे. तर बघा आता आपण पुढच्या टाईपकडे वळूया. तर बघा आता आपण नेक्स्ट टाइप बघूया. नेक्स्ट टाइप कोणता बघूया, हे जे संख्या असतात या संख्येची बेरीज वगैरे आपल्याला काय केले जाते एक्झाम मध्ये डायरेक्ट विचारले जाते किंवा किती संख्या असतात काय असतात त्याचे आपण काय डायरेक्ट प्रश्न बघू. तर बघा आपला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय आहे 11 ते 45 पर्यंत, 11 ते 45 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे. काय 11 ते 45 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे. प्रश्न विचारला आहे आपल्याला 11 ते 45 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं, तर सरळ काय याचे फॉर्म्युले असतात. फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे असेल तर फॉर्म्युले ध्यानात ठेवा, नशीन ध्यानात ठेवा तर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युल्याची गरज पडणार नाही. तर काय करायचं, याच्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे 45. सर्वात लहान संख्या कोणती आहे 11. तर 11 पासून 45 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या होतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मग काय करायचं, सर्वात मोठी संख्या घ्यायची, घेतली 45.
त्यानंतर वजा करायची सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या कोणती आपली 11 आहे, ते केली 11 यातून वजा. आता वजा केली त्यानंतर काय करायचं, याच्यात एक प्लस करून टाकायचा शेवटी. हा शेवटी काय करायचा, प्रत्येक वेळेस एक ऍड करत राहायचा. मग आता 45 मधून 11 गेले, मग 5 1 गेला राहिले 4, 4 1 गेला राहिले 3 अधिक 1 म्हणजे टोटल किती झाले 35. मग 11 ते 45 पर्यंत एकूण किती संख्या आहे 35 संख्या आहे. मग आता याचा जर फॉर्म्युला लागत असेल तर सरळ सरळ फॉर्म्युला तुम्ही पाठ करू शकता की बाबा मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. म्हणजे असा फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. काय, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 म्हणजेच काय एकूण नैसर्गिक संख्या. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करू शकता. ना तर सरळ सरळ तुम्ही लॉजिकली जर प्रॅक्टिस केली तर सरळ सरळ तुमच्या ध्यानात राहणार आहे. मोठ्या संख्येतून लाईनी संख्या वजा केली असता त्याच्यात 1 जर मिळवला तर आपल्याला एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत हे बघायला मिळते. तर बघा परत एकदा बघा, याच्यावरतीच आपल्याला काय करायची आहे, भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. कारण याच्यामध्ये जर हे बेसिक गोष्टी आहे, हे बेसिक गोष्टी आल्या की याच्या ॲडव्हान्स गोष्टी आपल्याला इझी होऊन जातात. तर आता 11 ते 45 हे काय मधातूनच सुरू झालं, मधातूनच काय झालं खतम झालं. म्हणून त्यावेळेस ध्यानात ठेवायचं की मोठी संख्या असेल, मोठ्या संख्येतून लाईनी संख्या वजा करायची आणि त्याच्यात एक ऍड करायचा. मग 45 मोठी संख्या, 11 लहान संख्या आहे, या दोघांची वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर 34 आन्सर मिळालं आणि सोबत प्लस 1 केला तर आपल्याला 35 मिळालं. आणि 35 काय असणार आहे आपले, तर 35 ही आपली काय असणार आहे, तर एकूण नैसर्गिक संख्या असणार आहे. एकूण नैसर्गिक संख्या किती मग 11 ते 45 पर्यंत 35. बघा सेम प्रश्न आता आपल्याला काय करायचा, प्रॅक्टिस करायचा सेम प्रश्नावरती. आता समजा आपल्याला जर प्रश्न विचारला की 10 ते 20 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे, मग सरळ सरळ काय करायचं, आता प्रत्येक वेळ फॉर्म्युला लिहिण्याची गरज असते का. मग मोठी संख्या काय 20 आहे, लहान संख्या त्यातून वजा करा 10 आहे. मग 20 10 गेले किती राहिले, सरळ सरळ 10 राहिले. मग 10 अधिक 1 राहिला आपला, तर तो एक ऍड करून टाकायचा. किती झाल्या 11 झाल्या. मग 10 पासून 20 पर्यंत एकूण किती संख्या असतात 11 असतात. विश्वास नसेल बसत तर 10 पासून 11 पर्यंत अंक लिहा आणि ती बघा 11 येतात काय. 10 पासून तर 11 पर्यंत किती येतात, एकूण 11 अंक येतात. कोणते अंक आहेत हे, नैसर्गिक अंक आहेत किंवा नैसर्गिक संख्या आहे. त्यानंतर हाच प्रश्न आपण आता जर असा लिहिला काय, समजा लिहिला आपण 4 पासून तर 38 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे. मग आपल्याला काय करायचं, सर्वात मोठी संख्या 38 वजा लहान संख्या 4 अधिक काय करायचं आहे 1 ऍड करायचा आहे त्याच्यात. मग आता सरळ सरळ 38 मधून 4 गेले किती राहिले 34 राहिले, प्लस हा 1 केला म्हणजे किती झाले हो, टोटल 35 संख्या झाल्या. मग 4 ते 38 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत, 35 नैसर्गिक संख्या आहे. त्यानंतर आता एक तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला लगेच कळून येईल. तर इथे लिहिले मी 12, इथे लिहितो 52. तर 12 पासून 52 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर लगेच कमेंट्स मध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही विद्यार्थी मला सांगायचं आहे. आलं काय, याचं उत्तर शॉर्ट मध्ये डायरेक्ट काढायचं, जास्त काही विचार करायचा नाही, काहीच नाही. 12 दिला 52 दिला, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 करून टाकायचा. मग 52 मधून 12 गेले किती राहिले 40 राहिले. 40 मध्ये 1 टाकल्या किती झाले हो 41 झालं. 41 उत्तर. जास्त डोक्याला बाम लावायचं काम नाही, फॉर्म्युले लिहित बसायचं काम नाही. फक्त कन्सेप्ट एवढा ध्यानात ठेवा, मोठ्या संख्येतून लाईनी संख्या काय करायला लागते, वजा करायला लागते आणि त्याच्यामध्ये 1 काय करायला लागते, ऍड करायला लागते. मग सरळ सरळ आता मी मोठा प्रश्न समजा इथं दिला तुम्हाला, मोठा प्रश्न दिला समजा तुम्हाला काय दिला की 16 ते 102 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहे. मग सरळ सरळ 102 मधून 16 वजा करा, जे आलं उत्तर त्याच्यात 1 ऍड करा. मग 102 मधून 16 वजा केल्यानंतर किती येणार आहे, सरळ सरळ वजा करा. 12 तून 6 गेले 6 राहिले, 9 1 गेला किती राहिले 8 राहिले. 86 86 मध्ये 1 टाका, झालं उत्तर किती 87. हे काय झालं तुमचं नैसर्गिक संख्येचं उत्तर झालं. आता सोबत आपल्याला हाच प्रश्न विचारला जातो दुसऱ्या पद्धतीने. दुसऱ्या पद्धतीने कसा विचारला जातो, 12 ते 45 पर्यंत एकूण किती सम संख्या आहे किंवा विषम संख्या.
समही विचारू शकतात, विषम बी विचारू शकतात, नैसर्गिक बी विचारू. आता नैसर्गिक संख्या किती आहेत हे तुम्हाला माहित पडलं, नैसर्गिक संख्या कशा काढायची ते तुम्हाला माहित पडलं. तर बघा आता तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुमचं गणितावरचं प्रेम इथं सरळ सरळ दिसून येते. काय ते, जर तुम्हाला गणिताचं खरंच नॉलेज असेल तर असे प्रश्न आले तर ते सॉल्व्ह करायला एकदम सोपी जातात. कसे सॉल्व्ह करायला सोपी जातात, 12 ते 52 पर्यंत आपण काढू शकतो. एकूण किती नैसर्गिक संख्या तर किती आहेत ते काढू शकतो. कसे काढू शकतो, सरळ सरळ 52 वजा 12 अधिक 1 म्हणजे उत्तर किती आलं, 40 अधिक 1 म्हणजे किती आलं उत्तर आपलं 41. आता हे 41 उत्तर कशाचं आहे तर एकूण नैसर्गिक संख्येचं आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारला, एकूण समसंख्या किती. मग एकूण समसंख्या किती असं जर विचारलं असेल तर सरळ सरळ उत्तर आले म्हणजे एकूण नैसर्गिक संख्येने 2 न भागून टाकायचं. मग 2 न भागलं तर 41 ला 2 न भागलं तर उत्तर किती येणार आहे, पॉईंट मध्ये येणार आहे. म्हणजे सरळ सरळ काय करा, आपण 40 ले भागू असं कन्सिडर करा. 41 नाही त्याऐवजी काय करायचं, असं कन्सिडर करायचं की 40 आहे. मग 40 ला भागलं 2 ला तर किती उत्तर येणार आहे, 20. त्यानंतर अजून किती संख्या असणार आहे, 21. म्हणजे 20 काय झाल्या तुमच्या समसंख्या झाल्या की विषम संख्या झाल्या ते नंतर सांगितलं मी. आणि 21 या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 41 आली पाहिजे. याचे अर्धे करून टाकायचे. मग अर्धे डायरेक्ट होत नाहीत कारण पॉईंट मध्ये येतात. म्हणून एक संख्या मोठी घ्यायची, एक लहान घ्यायची. हे मोठी घेतली, हे काय घेतली, लहान घेतली. 41 म्हणजे याचे 40 कन्सिडर जर केले आपण तर किती झाला, 20 आलं. 20 मध्ये 1 टाकला तर किती झाला, 21 झाला. हे दोन्ही काय झाल्या, एक सोबत आले. म्हणजे यातली काय असणार आहे, एक समसंख्या असणार आहे आणि एक विषम असणार आहे. म्हणजे समसंख्या विषम संख्येची काय असणार आहे, एकूण किती आहे. तर बघा आता प्रश्न काय विचारला, आता इथं तुम्हाला तुमचं नॉलेज चेक केलं जातं. प्रश्न विचारला 12 ते 52 पर्यंत एकूण किती समसंख्या आहे. मग आता इथं समसंख्या किती वेळा आल्या, 2 वेळा आल्या. मग जिथं समसंख्या 2 वेळा आल्या तर यातलं जे मोठं उत्तर असेल ते समसंख्या असतात. काय, यातलं जे मोठं उत्तर असेल ते काय असेल, तुमचं समसंख्या असतात. आणि जे लहान संख्या असेल ते ऑब्विसली काय असणार आहे, विषम संख्या असतात. आता तुम्हाला एक वेळ कन्फ्युजन झालं असेल तर बघा कव्हर करतो तुमचं. तर बघा 41 काय टोटल नैसर्गिक संख्या आहेत. हे कशा काढायच्या तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला, समसंख्या विषम संख्या काढायच्या. मग समसंख्या विषम संख्या कशा काढायच्या, जे नैसर्गिक संख्या आल्या त्याचा अर्धे करायचे. अर्धे केल्यानंतर एक काय करायचं, एक एक्स्ट्रा ऍड करायचा. म्हणजे 20 जर उत्तर आलं असेल तर त्याच्यात एक ऍड करून दुसरी संख्या 21 करायची. मग जे समसंख्या विचारली असेल तर हे ऑब्झर्व करायचं. इथं ऑब्झर्व केल्यानंतर समजते इथं दोन्ही काय आहेत, समसंख्या आहेत. म्हणून यातली मोठी संख्या काय झाली, समसंख्या झाली. आणि लहान संख्या काय झाली, विषम संख्या झाली. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एक उदाहरण बघू. आणि हे कॅल्क्युलेशन करायचे जास्त भानगडीत पडायचं नाही. तर बघा आता आपण काय करू, इथं ऑप्शन इथं लिहू 10 आणि इथं लिहू 40. आता 10 ते 40 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या सुरुवातीला आपण काढू. 40 मधून 10 गेले काय, 40 मधून 10 गेले, राहिले 30 आणि अधिक 1 केला झाले 31. हे 31 काय झाल्या तुमच्या नैसर्गिक संख्या झाल्या. आता समसंख्या आणि विषम संख्या. आता सुरुवातीला फक्त एवढं ऑब्झर्व करा, इथं 10 आहेत, इथं 40 आहेत. दोन्ही संख्या कशा आहेत, समसम आहेत. म्हणजे जे मोठं उत्तर येईल तुमचं समसंख्या असेल आणि लहान उत्तर येईल ते विषम संख्या असेल. मग या 31 चे अर्धे अर्धे केले तर कसे होतील, 15 आणि 16. काय झाले, 15 आणि 16 अर्धे अर्धे करायचे. सरळ सरळ याचे 15 आणि 16 झाले. मग 15 आणि 16 झाले तर याची समसंख्या कोणती, जर इथं दोन्ही समसंख्या असतील तर समसंख्या मोठ्यावाली म्हणजे 16 किती आहे, समसंख्या आहेत आणि 15 किती आहेत, विषम संख्या आहेत. आलं का लक्षात तुमच्या. 15 काय झाल्या तुमच्या विषम संख्या झाल्या आणि 16 काय झाल्या तुमच्या समसंख्या झाल्या. फॉर एक्झाम्पल दुसरं जर वाक्य दिलं आपण, दुसरं समजा वाक्य नाही म्हणत, दुसरं जर उदाहरण दिलं तर समजा 21 पासून तर 47 पर्यंत एकूण किती सम आणि विषम संख्या. सुरुवातीचं आपलं काम काय असायला पाहिजे, पूर्ण संख्या नैसर्गिक किती आहेत ते काढा. मग 47 मधून 21 वजा करा, उत्तर किती येणार आहे 6, 24 उत्तर आलं. मग आता 24 चे अर्धे करा. मग 24 चे अर्धे केल्यानंतर किती येणार आहे, 23 येणार आहे. आता इथं ऑब्झर्व करण्याजोगती गोष्ट कशी आहे ते बघा. 47 मधून 7 1 गेला, 6 राहिला, 4 2 गेले 6, 23 राहिला. 23 आणि 23 सरळ सरळ काय झाले 24 झाले. म्हणजे 24 23 काय आहे समसंख्या आहेत आणि 23च काय आहे विषम संख्या आहेत. इथं ऑब्जेक्शन आहे दोन्ही सारखे आहेत. 13 14 येतील ना, प्लस 1 टाकायचं बाकी आहे. प्लस 1 हे 27 झाले. 27 झाले म्हणजे काय झाले 23 24. मग आता इथं काय हे दोन, हे विषम संख्या हे विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणजे काय 24. 13 14 हे आपल्याला काय करावे 27 चे असं भाग पाळावे. 13 आणि दुसरी 14. मग 14 काय हे विषम आहे, हे विषम आहे म्हणून 14 झाल्या विषम संख्या. त्यानंतर 13 काय झाल्या समसंख्या. कारण हे विषम आहे 21, 47 बी काय विषम आहे. इथं ऑब्झर्व करायचं, इथं समसम होतं म्हणून मोठी संख्या सम झाली. इथं विषम विषम आहे म्हणून इतकी मोठी संख्या काय झाली विषम संख्या झाली.
बघा अजून जर कन्फ्युजन असेल तर परत एक दोन उदाहरण घेऊ आपण आणि तुमचं कन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जाईल. तर बघा आता समजा आपण प्रश्न देऊ 13 ते 17 लय जवळ झालं 57. 13 ते 57. मग आता 13 ते 57 काय घेतले, हे दोन संख्या घेतल्या. मग 13 ते 57 पर्यंत सर्वात पहिले काय करायची, इकडे लक्ष द्या रे. 13 ते 57 पर्यंत काय घ्यायची, सर्वात पहिले एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढायचं. मग 13 ते 57 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या कशा काढतो आपण, सरळ सरळ 57 वजा 13 करतो. मग 57 मधून 13 गेले किती राहिले, 7 3 गेले 4, त्यानंतर 5 1 गेले किती राहतात, 5 1 गेले 4 राहिले. त्यानंतर प्लस मध्ये काय करावं लागते 1, म्हणजे उत्तर किती आला 45. आता 45 चे काय करायचे, अर्धे अर्धे भाग करायचे. मग 45 चे अर्धे अर्धे भाग कसे होणार आहे, सरळ सरळ काय होणार आहे 22 आणि दुसरं काय असणार आहे 23 असणार आहे. आता ऑब्झर्व इथं आपल्याला हे करायचं आहे, काय ऑब्झर्व करायचा, जे संख्या दिल्या आहेत ते विषम आहेत की सम आहेत. आता दोन्ही संख्या काय आहेत, विषम आहेत. दोन्ही विषम संख्या आहेत म्हणून 23 काय झाल्या विषम संख्या झाल्या. 23 काय आहेत विषम आणि 22 काय आहेत सम संख्या झाल्या. हे सरळ सरळ काय याच्या मागचं लॉजिक आहे. बघा आता जर आपल्याला दोन्ही आपण काय बघितले, दोन्ही सम असतील तर मोठी संख्या काय असणार आहे तुमची सम संख्या असणार आहे, आणि दोन्ही विषम संख्या असतील तर मोठी संख्या काय असणार आहे तुमची विषम संख्या असणार आहे. पण आता एक सम संख्या दिलेली आहे, दुसरी काय दिलेली आहे विषम. मग फॉर एक्झाम्पल पहिली संख्या दिलेली आहे 12 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 37. आता ही काय झाली सम संख्या झाली, हे काय झाली विषम संख्या झाली. तर यावेळेस कन्फ्युजनचं कामच नाही, कारण की तुमचा जो भागाकार येणार आहे काय येणार आहे समसंख्यामध्ये येणार आहे. मग समसंख्याचा भागाकार काय आहे तो डायरेक्ट उत्तर येते. मग सरळ सरळ काय करायला लागते, आता पहिले पूर्ण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढा. म्हणजे 37 वजा 12 करा. 37 मधून 12 गेले किती राहतात, 7 2 गेले 5 राहतात, 3 1 गेला 2 राहते, म्हणजे 25 आणि प्लस 1 टाकावं लागते, म्हणजे किती झाले टोटल 26. आता 26 चे डायरेक्ट अर्धे करू शकता तुम्ही, 45 चे अर्धे करू शकले असते का नाही, पण 26 चे अर्धे होतात डायरेक्ट किती होतात 13 आणि 13. 13 आणि 13 काय झाले 26, म्हणजे 13 समसंख्या झाल्या आणि 13 काय झाल्या विषम संख्या झाल्या. हे विषम संख्या 13 आणि हे समसंख्या 13. एकदम इझी आणि सोपी प्रकार आहे. जर एक विषम संख्या असेल दुसरी समसंख्या असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे, समसंख्या तेवढ्याच असतात आणि विषम संख्या तेवढ्याच असतात. आता लक्षात आलं तुमच्या क्लिअर. आता आपण 3 उदाहरण घेऊ, एक समसंख्येचं, दुसरं विषम संख्येचं आणि तिसरं दोन्ही वेगवेगळ्या संख्या सम आणि विषम. 3 याच्यावरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल. पहिलं बघू समसंख्येचं. पहिली समसंख्या आहे आपल्याकडे 14 आणि इकडे घेऊ आपण 34. 14 आणि 34 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत समसंख्या आहे. त्यानंतर 2 नंबरचं उदाहरण घेऊ आपण 13 आणि इकडे घेऊ 39. त्यानंतर आपण घेऊ 3 नंबरला घेऊ 12 आणि इकडे घेऊ 27. तर बघा आता सरळ सरळ लॉजिक आहे. पहिली काय 14 ते 34. पहिले पूर्ण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढायच्या. 34 मधून 14 गेले काय, 34 मधून 14 गेले किती राहतात, 34 मधून 14 गेले सरळ सरळ 0 हे राहिले 2 म्हणजे 20. 20 प्लस 1 म्हणजे टोटल किती आहेत 21 आहे. मग 21 चे 2 भाग पाडा. 21 चे 2 भाग पाडल्यानंतर कसे होणार आहे 2 भाग, सरळ सरळ एक 10 होतील आणि दुसरा काय होणार आहे 11 होणार आहे. मग 11 काय असणार आहे तिथं समसंख्या असणार आहे, कारण दोन्ही समसंख्या आहेत म्हणून 11 काय झाल्या तुमच्या समसंख्या झाल्या आणि 10 काय झाल्या तुमच्या विषम संख्या झाल्या. तेच इथं आता विषम संख्या दोन्ही. पहिलं काम काय आपलं दोघांची वजाबाकी करा. मग 39 मधून 13 गेले. 39 मधून 13 गेले म्हणजे 9 3 गेले राहिले 6 आणि 3 1 गेले राहिले 2. किती राहिले 26 आणि एक ऍड केला किती होता 27. मग 27 चे अर्धे अर्धे केले आपण तर किती होणार आहे, एक होणार आहे 13 आणि दुसरी होणार आहे किती 14. 13 आणि 14. आता इथं दोन्ही संख्या काय विषम आहेत, मग दोन्ही संख्या विषम आहेत म्हणून 14 काय झाल्या विषम संख्या आणि 13 काय झाल्या समसंख्या. आता हे समसंख्या आणि हे विषम संख्या तिथं ऑब्जेक्शनच नाही. सरळ सरळ 27 मधून 12 मायनस करा. 27 मधून 12 मायनस केले, 7 2 गेले 5 राहिले, 2 1 गेला 1 राहिला. त्यानंतर एक ऍड केला म्हणजे टोटल किती झाले 16. 16 चे अर्धे किती होतात 8 आणि दुसरे किती अर्धे 8. म्हणजे 8 समसंख्या आहेत आणि 8 काय तुमच्या विषम संख्या आहेत. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कारण की या व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅनलवरती तुम्हाला काय संपूर्ण गणिताचं सेशन बघायला मिळणार आहे. हे तुमच्या बेसिक गोष्टी आहेत आणि हेच परीक्षेमध्ये तुम्हाला 100% येणार आहे. चला आता पुढचा कन्सेप्ट बघू आपण. आता पुढचा कन्सेप्ट काय एकदम सोपी कन्सेप्ट आहे. आता सोपी कन्सेप्ट काय करू, आता हे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण जे नैसर्गिक संख्या असतात म्हणजे जसं की अशा नैसर्गिक संख्या राहतात किंवा 1 पासून तर
100 पर्यंत बेरीज किती, किंवा 1 पासून तर 47 पर्यंत बेरीज किती, म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती, हे त्यानंतर विषम संख्येची 2 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची बेरीज किती, किंवा 1 पासून सुरू होणाऱ्या 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची बेरीज किती, किंवा 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्येची बेरीज किती, त्यानंतर वर्ग असतील तर नैसर्गिक संख्या कन्सेक्युटिव्ह वर्ग असतील तर त्याची बेरीज किती, घन किती, हे जर आता सोबतच घेतलं तर ते कन्फ्युज होणार आहे, म्हणून त्याला आपण याच्यानंतर घेऊ, याच्यानंतर म्हणजे लगेच याच लेक्चर मध्ये, परंतु नेक्स्ट टाइपला घेऊ. त्यापूर्वी काय बघू आपण, थोडेसे जे अंकगणितीय पद्धतीचे असतात शॉर्टकट मध्ये पेपरमध्ये विचारल्या जातात ते बघू. आता बघा, तुम्हाला कंचे भाग उभे व सर्वच सर्व येते, कारण की कॅल्क्युलेशनचे जे गणित असतात हे सर्वचे सर्व तुम्हाला येतात. तर तत्पूर्वी काय करू आपण, एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, किंवा 666 अधिक 66 अधिक 66 अधिक 6 असे प्रश्न विचारले जातात आणि याचे उत्तर काढायला सांगितले जाते. मग याचे उत्तर कसे काढायचे, तर सरळ सरळ याला नंबरिंग देऊन द्यायची. हे किती डिजिट आहेत एकूण, 1 2 3 4, मग 4 नंबर दिले. हे एकूण किती आहेत, तर 3 आहेत, 3 नंबर दिले. हे किती आहेत, 2 आहेत, 2 नंबर. हे किती आहेत, 1 आहे, तर 1 नंबर. अशी नंबरिंग दिल्यानंतर काय करायचे, सर्वात मोठा जो संख्या असेल, सर्वात मोठा डिजिट किती आहे, 4 आहे, मग 4 पासून सुरुवात करायची, डायरेक्ट गुणाकार करायचा. 6 चोक 24, 24 4 हातचे आले 2, साइन 3 18, 18 2 20 0 हातचे आले 2, त्यानंतर साइन 2 12, 12 2 14 4 हातचा आला 1, 6 1 6 आणि 1 7, म्हणजे डायरेक्ट उत्तर आलं तुमचं. याची जर प्रॅक्टिस केली तुम्हाला तर 100% तुमची स्पीड वाढून जाईल. बघा आता दुसरं उदाहरण बघू. आपण 3343 3343 अधिक 1 2 3 4 अधिक 1 2 3 अधिक 1 2 अधिक 1. बघा अशा प्रकारचे सुद्धा गणित येतात तुम्हाला. इथे किती डिजिट आहेत, 5 आहे, इथं 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 1 आहे. काय केलं आपण, जी मोठी संख्या असेल म्हणजे मोठा डिजिट असेल तिथून सुरुवात करायची, गुणाकाराची. 5 त्रिक 15, 15 5 हातचा आला 1, 4 त्रिक 12, 12 1 13 3 हातचा आला 1, 3 त्रिक 9, 9 1 10, 10 0 हातचा आला 1, 3 2 6, 6 1 7, त्यानंतर 3 1 3. हे झालं तुमचं सरळ सरळ उत्तर. तर अशा प्रकारचे तुम्हाला जेवढेही गणित करता येत असेल तोंडी आता तुम्ही काय करू शकता, फॉर एक्झाम्पल तुम्ही सोबतच हे करून बघा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. 555 अधिक 55 अधिक 5, हे सरळ सरळ याचं उत्तर काढून जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला फास्ट मध्ये येणार आहे, म्हणजे प्रॅक्टिस जर झाली तुमची तर फार सोपी होणार आहे. 555 55 5, उत्तर काय येणार आहे, हा 3 आहे, हा 2 आहे, हा 1 आहे. 5 त्रिक 15 5 हा चालाय 5 2 10 आणि 11 1 हा चालाय 5 1 5 आणि 6, म्हणजे किती 615. 615 काय तुमचं उत्तर आहे. तर आता बाकीचे तुम्हाला जर करायचे असतील तर तुमच्याच मताने 5 5 6 6 डिजिटचे अंक घ्या. जसं 77 7777 आहे प्लस 777, म्हणजे फक्त कन्सेक्युटिव्ह. आणि 4 डिजिट असतील तर 3 असायलाच पाहिजे, 2 असायलाच पाहिजे, 1 असायलाच पाहिजे, नाहीतर मधात इकडच्या तिकडे जर केलं तर ते उत्तर येणार नाही. आता हे तुम्हाला अशा पद्धतीने लिहू शकता, रिव्हर्स पद्धतीने, म्हणजे असंही लिहू शकता तुम्ही. हाच प्रश्न तुम्ही असाही लिहू शकता, 6 अधिक 66 अधिक 666 अधिक 6666. अशा प्रकारचा सुद्धा हा प्रश्न तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर बघा आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, जर पॉईंट मध्ये हे जर आले अशा प्रकारचे, फॉर एक्झाम्पल पॉईंट मध्ये कसं 0.4444 अधिक 0.444 अधिक 0.44 अधिक 0.4, अशा प्रकारचे जर गणित आले तर मग ते कसे सॉल्व्ह करायचे. मग अशा प्रकारचे गणित सॉल्व्ह करायला एकदम इझी जातात. तर बघा हे किती डिजिट आहेत, 4 डिजिट आहेत. हे किती डिजिट आहेत, 3 डिजिट आहेत. हे किती आहेत, 2 आहेत. हे किती आहेत, 1 डिजिट आहे. हे सर्वचे सर्व डिजिट दिले. तर बघा त्यावेळेस काय केलं आपण, मोठ्या डिजिट पासून सुरुवात केली, परंतु आता हे लहान संख्या आहे म्हणजे पॉईंट मध्ये आहे, म्हणजे लहान संख्या म्हणून लहान डिजिटने सुरुवात करायची. मग सरळ सरळ उत्तर काय येणार आहे, इथून सुरुवात करायची 1 पासून, 1 डिजिट पासून, म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 3 12 2 हातचा आला 1, 4 3 16 आणि 17. आता सर्वात जास्त डिजिट किती आहेत, 4 आहेत. 4 घरांतर पॉईंट देऊन द्या, 1 2 3 4, म्हणजे उत्तर किती आलं, 1.7284. उत्तर किती आलं, 1.7284. तर सरळ सरळ आहे त्याचं. आता अजून एक उदाहरण बघू आपण आणि पुढे बघा. आता उदाहरण काय, 0.333 अधिक 0.33 अधिक 0.3 बरोबर प्रश्न. असे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक किंवा अन्य कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा बघायला मिळतील. तर बघा आता इथं काय 0.333 किती घर आहेत, 3 घर आहेत.
इथे किती आहेत पॉईंट नंतर 2 घर आहे, इथे पॉईंट नंतर 1 घर आहे. पॉईंटचा आहे म्हणजे लहान आहे म्हणून लहान संख्येनं लहान डिजिटनं सुरू करा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. सर्वात मोठं घर किती आहे 3 आहे. 3 घरानंतर पॉईंट आहे 1 2 3 म्हणजे पॉईंट इथं आला म्हणजे 0.963. त्यानंतर अजून एक उदाहरण बघू आपण आणि हा टॉपिक कव्हर करू. बघा आता आपल्या जवळ आहे 0.99999 अधिक 0.999 अधिक 0.99 अधिक 0.9 बरोबर काय. हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. आता सिंपल आहे. किती डिजिट आहे 4 आहे, किती डिजिट आहे 3 आहे, किती आहे 2 आहे, किती आहे 1 आहे. म्हणजे पॉईंट नंतर किती अंक आहेत. पॉईंट नंतर 4 काय आहेत अंक आहेत, पॉईंट नंतर 3 अंक आहेत, पॉईंट नंतर 2 आहेत, पॉईंट नंतर 1 अंक आहे. मग याचं काय करायचं आपल्याला जस्ट लहान संख्येपासून गुणाकार सुरू करायचा. 9 1 9, 9 2 18 8, हातचा आला 1, 9 3 27 आणि 1 28, हातचे आले 2, 9 चूक 36 36 किती 9 3 27, 9 चूक 36 36 आणि 2 किती 38. जास्त हायेस्ट वाला डिजिट कोणता आहे 4 आणि 4 घरानंतर पॉईंट लिहून द्या 1 2 3 4 म्हणजे उत्तर किती आलं 3.8889. पॉईंट क्लिअर. पॉईंट जर क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळू. आता बघा आता काय बघायचं आपल्याला. आता नैसर्गिक संख्या असतात मग 1 पासून सुरू होणाऱ्या जर नैसर्गिक संख्या असतील तर 1 पासून समजा 100 पर्यंत असतील, 1 पासून 50 पर्यंत असतील तर याची बेरीज परीक्षेमध्ये सरळ सरळ विचारल्या जाते. मग याची बेरीज किती आहे असा प्रश्न जर विचारला आपल्याला तर सरळ सरळ याचं उत्तर काढावं लागतं आपल्याला. तर बघा कसं काढायचं. तर पहिला प्रश्न समजा आपल्याला दिला की शॉर्टकट मध्ये आपण काय करायचं बेसिक पासून उदाहरण घ्यायचं ऍडव्हान्स पर्यंत जायचं. मग 1 त्यानंतर अधिक 2 अधिक 3 डॅश 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 अधिक समजा करू आपण 20 पर्यंत बेरीज किती. म्हणजे सरळ सरळ काय 1 पासून 20 पर्यंत अंकांची नैसर्गिक संख्येची बेरीज किती हा प्रश्न विचारलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं सरळ सरळ एक फॉर्म्युला असते. तो फॉर्म्युला म्हणजे काय असते n गुणेला कंसात n अधिक 1 भागेला 2. काय असते n अधिक 1 भागेला 2. हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ झाला तर तुम्हाला याचं उत्तर काढायला काहीच कठीण जाणार नाही. मग याच्या फॉर्म्युल्यानुसार n म्हणजे काय n म्हणजे तुमची सर्वात मोठी संख्या म्हणजे n मध्ये काय झाली इथं 20 झाली. त्यानंतर जर तुम्हाला सर्वात मोठी संख्या माहित असेल तर तुम्हाला उत्तर त्याचं आरामात येऊन जाते. बघा आता कसं या फॉर्म्युल्यात जर हा 20 टाकला तर हा 20 गुणेला कंसात 20 अधिक हा 1 भागेला किती 2 म्हणजे उत्तर किती आलं 20 गुणेला 21 भागेला 2 म्हणजे बे 1 बे बे आहे 20 म्हणजे उत्तर किती आलं 10 गुणेला 21. 10 गुणेला 21 चं उत्तर किती होते 210. म्हणजे 1 पासून तर 20 पर्यंत संख्येची बेरीज किती होणार आहे तुमची 210 होणार आहे. आलं का लक्षात. तर आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही. सरळ सरळ आता टेक्निक सांगतो मी. ऍक्च्युली टेक्निक नाही ते हा फॉर्म्युलाच आहे पण एकदम शॉर्ट मध्ये कसं ध्यानात ठेवायचं तर ते बघू. ते कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. जर तुमची या फॉर्म्युल्यावर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला ते स्किल डेव्हलप करता येते. तर बघा काय विचारलं आपल्याला 20 पर्यंतची अंकाची बेरीज. मग सरळ सरळ काय लिहायचा 20 लिहायचा 20 च्या नंतरची संख्या लिहायची भागीला 2 करून टाकायची. बस एवढं ध्यानात ठेवा. काय जे संख्या विचारली ती संख्या लिहायची त्या समोरची संख्या लिहायची भागीला 2 करून टाकायची किंवा जे आपण करणार आहे गुणाकार त्याचे अर्धे करून टाकायचे. मग हा 2 याच्यासाठी भागीला अगोदर लिहायला लागते कारण की 2 ने 21 ला भाग जात नाही मग 20 ला डायरेक्ट जातो म्हणून काय बे 1 बे आणि बे 10 20 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 21 गुणेला 10. 21 गुणेला 10 म्हणजे काय 210. हे काय झालं तुमचं उत्तर झालं. मग फॉर एक्झाम्पल आपण जर दुसरं उदाहरण घेतलं किंवा 1 पासून तर आपण अजून मागे जाऊ किती 10 पर्यंत. 1 पासून 10 पर्यंत संख्येची बेरीज किती. मग उत्तर काय येणार आपलं 10 गुणेला समोरची संख्या 11 भागेला किती 2. बे 1 बे बे 5 10 म्हणजे उत्तर किती आलं 5 गुणेला 11. 5 गुणेला 11 म्हणजे किती 11 5 55. आता हे जे आहेत हे जे कॅल्क्युलेशन करत आहे हे एक्झाम मध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला कागदवर करण्याचं काहीच काम नसते. एवढं दिसलं म्हणजे सरळ सरळ करून टाका 5 दुनी 10 11 5 55 परत परत लिहिण्याची काम आहेत का तर काहीच नाही. फक्त उत्तर इथंच तुमचं येऊन जाते. 10 आले 10 चे अर्धे करा 10 चे अर्धे किती झाले 5. 5 च्या नंतर 5 चा गुणाकार 11 सोबत करून टाका म्हणजे 11 5 55. समजा उदाहरण दुसरं घेतलं आपण तर हा 1 पासून तर किती पर्यंत घेऊ आपण 50 पर्यंत घेऊ.
हे सरळ सरळ तुम्हाला अशीच डिजिट विचारले जातात, 10 पर्यंत, 20 पर्यंत, 50 पर्यंत, 100 पर्यंत, असे अंमती मनातले नाही विचारले जातात. तर बघा आता इथं काय 1 पासून तर 50 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती होते असा प्रश्न विचारलेला आहे. मग काय करावं लागते, हा 50 सुरुवातीला लिहावं लागते, 50 लिहिल्यानंतर 50 च्या नंतरचा 51 लिहावं लागते, त्यानंतर भागेला किती करावं लागतात, 2 करावं लागतात. मग सरळ सरळ आता भागाकार याचा गुणाकार करून भागाकार करा, नाही तर पहिले भागाकार करून गुणाकार करा. मग आता जे सोपे जाईल ते, मग आता काय करू, डायरेक्ट गुणाकार करून मग त्याचा भागाकार करू, म्हणजे भागाकार करणे म्हणजे काय, 2 भागाकार म्हणजे अर्धे करू. मग कसं येणार आहे, सरळ सरळ हा शून्याचा 0, 5 1 5, 5 5 किती झाले 25, भागेला किती आहे 2. आता 2550 चे अर्धे, मग 2000 चे अर्धे किती झाले 1000, 550 चे अर्धे किती होणार आहे, 550 चे अर्धे 500 चे अर्धे 250 आणि 25 चे अर्धे किती झाले 25, सॉरी 50 चे अर्धे 25. तसेही जर जमत नसेल तर सरळ सरळ भागाकार करा, बे 1 बे, बे 1 बे, बे दोन्ही 4, हातचा आला 1, बे साठी 14, हातचा आला 1 आणि बे 5 10, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 1275. आणि याचं जर डायरेक्ट जर स्मार्ट वर्क करायचं असेल तर याचे डायरेक्ट अर्धे करा, आणि डायरेक्टली अर्धे करता येत नसेल तर 2000 चे अर्धे किती झाले 1000, 500 चे अर्धे किती झाले 250, आणि 50 चे अर्धे किती झाले 25. असे केलं जाते, हे मनातल्या मनातच क्रिया करत असतात. 1250 25 म्हणजे किती झाले 1275 सरळ सरळ. मग याच्यावर कोणतंही उदाहरण जर दिलं तुम्हाला तर ते ऑब्विसली तुम्हाला यायला पाहिजे. समजा 1 ते 30 पर्यंत हे तुम्ही करून बघा. जास्तीत जास्त 1 मिनिटचा वेळ देणारा आपण 1 मिनिटामध्ये काय करायचं, 1 ते 30 पर्यंतची काय करायची आहे, बेरीज किती होते हे तुम्हाला सांगायचं आहे, आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करायचे. बघा सरळ सरळ काय काहीच लॉजिक लावायचं काम नाही, सरळ सरळ शेवटची संख्या किती आहे 30 आहे, मग 30 च्या नंतरची किती येणार आहे 31 येणार आहे, भागेला किती असणार आहे 2 असणार आहे. डायरेक्ट गुणाकार करून अर्धे करा, नाही तर अगोदरच भागाकार करा. बे 1 बे, बे 15 30 म्हणजे 15 गुणिला 31, मग 15 गुणिला 31 15 1 15, 15 3 45, 45 आणि 1 46, 665. आलं उत्तर. किती लोकांचे उत्तर आले, ज्यांचे उत्तर आले असतील 465 त्यांनी कमेंट्स मध्ये काय करायचं, कमेंट्स करायचं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करायचं. बघा आता नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट प्रश्न याच्यावरती समजा फॉर एक्झाम्पल 1 ते 3 आता आपण देऊ इथं 40 लिहू. 1 ते 40 पर्यंत अंकाची बेरीज किती, 1 ते 40 पर्यंत सर्वात मोठा अंक जन्माला किती आहे 40 आहे, मग 40 लिहिला गुणिला 1 ते 40 लिहिला, भागेला किती प्रत्येक वेळेस 2 आहेत, मग 40 चे अर्धे किती होतात 20, मग 20 गुणिला किती झाले 41. गुणाकार सरळ करून टाका, सरळ सरळ गुणाकार. 41 ची दुप्पट किती झाली 82, आणि हा शून्य दिला की जसा 820. आता तुमचे गुणाकाराचे स्किल कशा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर गुणाकाराची स्किल नसेल तर मग तुमच्या गावरान पद्धतीने चालू द्या. हा शून्य दिला बे 1 बे, 4 2 8, 820. तुम्हाला जसा गुणाकार करता येईल तसा करा. आणि जर तुम्हाला गुणाकार शॉर्टकट मध्ये कसा करायचा हे जर बघायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये काय करा, कमेंट्स करा, म्हणजे त्याच्यावरती मग गुणाकार शॉर्ट मध्ये कसा करायचा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. चला तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता पुढचा प्रश्न कोणता बघायचा आपल्याला, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, कसा प्रश्न, जर 2 पासून सुरू होणार आहे 2 4 प्लस डॅश 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 प्लस घेऊ आपण 20, तर हे काय झाल्या समसंख्या झाल्या. 2 झाली, 4 झाली, 6 झाली, 8 झाली, 20 पर्यंत ह्या काय झाल्या समसंख्या झाल्या. मग समसंख्येची जर तुम्हाला बेरीज विचारली एकूण तर ते कसे काढायची. मग सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला, तर सुरुवातीला फक्त एक फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. तो फॉर्म्युला कोणता आहे, आता तो फॉर्म्युला इथे बघू आपण. तो फॉर्म्युला आहे n गुणिला कंसात n अधिक 2 भागेला किती 4 करायला लागतात. भागेला किती करायला लागतात 4 करायला लागतात. त्याच फॉर्म्युल्यासारखा हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय होता, n गुणिला कंसात n अधिक 1 भागेला 2 होता. हा फॉर्म्युला पाठ केला असेल तुम्ही तर हा फॉर्म्युला ऑब्विसली देण्यात येते. समसंख्या म्हणून 2 इथं वाढला आणि 2 च्या ठिकाणी 4 झाला, फक्त एवढाच फरक आहे. फॉर्म्युला तोचा n चा 1 चा 2 झाला आणि 2 चा 4 झाला. मग हा फॉर्म्युला तुम्ही ध्यानात ठेवू शकता. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही उत्तर जर काढलं तर काय येणार आहे, सरळ सरळ 20 गुणिला कंसात 20 अधिक 2 भागेला किती 4, 4 पंच 20 म्हणजे 5 गुणिला किती 20 आणि 2 22, 22 गुणिला 5, 5 दुनी 10, 5 दुनी 10 आणि 1 11, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 110. तर 2 ते 20 पर्यंत एकूण किती बेरीज होते समसंख्येची 110 होते. तर बघा हे बी तुम्ही शॉर्टकट मध्ये स्किल डेव्हलप करू शकता. कधी डेव्हलप करू शकता, ज्यावेळेस तुमचं या फॉर्म्युल्यावर काय होईल कमांड येईल. या फॉर्म्युल्यावर त्याची कमांड आली त्याच्यासाठी ते ट्रिक्स होऊन जाते, अन्यथा ते ट्रिक्स होत नाही. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं प्रॅक्टिस.
मग त्यावेळेस काय केलं आपण एकानं वाढवलं होतं. मग आता इथं समसंख्यात म्हणून दोनांना वाढवा, सिंपल आहे. शेवटची संख्या काय 20 आहे. 20 च्या नंतर 2 न वाढून टाका, गुणिलेचं चिन्ह 2 न वाढून टाका. 20 ची किती होणार आहे 22. भागीला तिथं 2 होता, इथं काय करायचं फक्त 4 करायचा. मग हे कसं डेव्हलप होणार आहे तुमचं प्रॅक्टिसनं डेव्हलप होणार आहे, अन्यथा नाही. मग सर 4 1 4 4 25 म्हणजे 22 गुणिले 5 5 दुनी 10 5 दुनी 10 आणि 1 11. उत्तर किती आलं 110. समजा आता दुसरा प्रश्न बघू आपण. दुसरा प्रश्न हा समजा आता घेतला आपण 40 पर्यंत. मग 40 पर्यंत सर्वात शेवटची संख्या कोणती आहे 40 आहे. हे लिहिले 40 गुणिला काय 2 एक्स्ट्रा म्हणजे किती होणार आहे 42. भागेला किती असणार आहे 4. मग सरळ सरळ 4 1 4 4 10 40. उत्तर किती आलं 10 गुणिला 42. 10 गुणिला 42 म्हणजे किती 420. 420 काय 420. हे 420 तुमचं काय आलं उत्तर आलं. कशाचं समसंख्येचं. मग समसंख्येची बेरीज कशी काढायची लक्षात आलं तुमच्या. जर लक्षात आलं असेल तर चला आता व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बघा आता अजून एक तुम्हाला प्रॅक्टिससाठी हा देतो मी इथं. समजा देतो मी 60. तर 2 ते 60 पर्यंत अंकाची बेरीज किती हे तुम्हाला कळायचं. फक्त एकच मिनिटामध्ये कॉमेंट्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे. कॉमेंट्स केल्यानंतर तुमचं नाव तिथे दिसेल. मजा येते नाव दिसलं की. 1 मिनिट आहे फक्त. एका मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे उत्तर काढायचं. जास्त डोकं लावायचं नाही. जेवढं डोकं आहे तेवढंच लावायचं. सरळ सरळ उत्तर काढायचं. बघा ऑफलाईन वाल्या मुलांचं आलं सुद्धा तर सरळ सरळ काय 60 आहे. मग 60 गुणिला 2 न वाढला किती झाला 62. 60 62 भागेला किती 4. मग सरळ सरळ भागाकार करायचं असेल तर भागाकार करून द्या. 62 ले भाग जाते काय जात असेल तर देऊन द्या. 4 1 4 4 1 4 राहिले 2 तर जाते काय 4 25 नाही जात भाऊ. मग सरळ 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 60 ले जाते. मग 4 1 4 4 1 4 त्यानंतर राहिले किती 2 4 25 म्हणजे किती झाले 15. म्हणजे उत्तर किती आलं 15 गुणिला 62. मग 15 गुणिला 62 कसं होणार आहे 15 दुनी 30 आणि 15 स 90 आणि 3 93 किती झाले 390. मग कोणाकोणाचं उत्तर असतं ज्याचं आलं असेल त्याला लगेच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे. पटापट करा. चला आता काय बघूया आपण. हे झालं समसंख्या. आता आपण विषम संख्या बघूया. विषम संख्येचं थोडं फार वेगळं आहे. काय विषम संख्येचं थोडं फार वेगळं आहे. समजा 1 पासून सुरू होणारी विषम संख्या अशी आणि समजा तुम्हाला सरळ सरळ करतो ते 21 काय करतो 21 पर्यंत. आपण यातलंच उदाहरण घेऊया 13 पर्यंत. पुस्तकात घेतलं प्रश्नोत्तराचं मटेरियल. तर बघा आता काय 1 पासून तर 13 पर्यंत विषम संख्येची बेरीज किती. याच्यासाठी परफेक्ट फॉर्म्युलाच पाठ करून घ्यायचा. फॉर्म्युला काय आहे सरळ सरळ फॉर्म्युला आहे n अधिक 1 भागेला 2 कंसाचा वर्ग. काय n अधिक 1 भागेला 2 कंसाचा वर्ग. सरळ सरळ फॉर्म्युला पाठ करायचा. फॉर्म्युल्यावर कमांड आणायची. कमांड आणल्यानंतर याचं ट्रिक्स नुसार चालू द्यायचं. मग बघा आता 1 ते 13 पर्यंत n म्हणजे काय मोठी संख्या म्हणजे 13 लिहिले अधिक 1 लिहिला भागेला किती आहे 2 लिहिला कंसाचा वर्ग केला. मग 13 आणि 1 14 14 भागेला 2 कंसाचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग. 7 चा वर्ग किती रे भाऊ 49. म्हणजे 1 ते 13 पर्यंत संख्येची बेरीज किती झाली विषम संख्येची तर ती झाली 49. बघा आता हा झाला तुमचा ट्रॅडिशनल पद्धत फॉर्म्युल्यानुसार. मग आता टेक्निकनुसार काय करायचं टेक्निकली डेव्हलप होईल याची तुम्ही प्रॅक्टिस करसाल त्यावेळेस. मग टेक्निक काय विषम संख्या सांगितली. मग विषम संख्या सांगितली काय सर्वात मोठी संख्या किती आहे 13. किती आहे सर्वात मोठी संख्या 13 आहे तर आपण 14 लिहून टाकायची. काय लिहून टाकायची सरळ सरळ 14 लिहून. सर्वात मोठी संख्या 15 असेल तर आपण 16 लिहून टाकायची. 17 असेल तर आपण काय लिहून टाकायची 18 लिहून टाकायची. काय फक्त हे जस्ट कॅल्क्युलेशन आहे. हे टेक्निक आहे ट्रिक्स आहे. मग सरळ सरळ 14 आहे. मग 14 चे सरळ सरळ अर्धे करून टाकायचे. 14 चे अर्धे किती होतात 7. मग 7 चा वर्ग करून टाकायचा झाला 49. काहीच करायचं काम नाही. सरळ सरळ 13 आहे तर 13 च्या नंतर 1 म्हणजे ऍड केला त्यात झाले 14. 14 चे अर्धे केले 14 चे अर्धे होता 7. 7 चा वर्ग केला झाला 49. फॉर एक्झाम्पल इथं समजा मी 13 च्या ऐवजी समजा मी इथं घेतले 17. मग 1 ते 17 पर्यंत संख्येची बेरीज किती मग 17 आहे तर आपण किती घ्यायचे 18. मग 18 चे अर्धे केले किती झाले 9. 9 चा वर्ग किती झाला 81. काहीच करायचं काम नाही. ना कॅल्क्युलेशन करायचं ना संख्या लिहायचं ना काहीच लिहायचं काम नाही. सरळ सरळ करून टाकायचं.
समजा इथं मी तुम्हाला 21 नंबर दिला, काय दिला 21 नंबर दिला, मग 21 नंबर दिला तर काय होणार आहे 21 चं काय लिहायला लागेल तुम्हाला 22 लिहायला लागेल. 22 चे अर्धे केल्यानंतर किती होतात 11. मग 11 चा वर्ग किती होते रे पोट्टे? 11 चा वर्ग होते 121. मग उत्तर झालं तुमचं 121. हे अतिशय सोपी पद्धत आहे. मग हे कधी डेव्हलप होईल? ज्यावेळेस तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करता. कोणतीही ट्रिक्स काय असते? प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिस म्हणजेच ट्रिक्स असते. प्रॅक्टिस केली ट्रिक्स डेव्हलप झाली, प्रॅक्टिस नाही केली ट्रिक्स कामात येईल. तर सरळ सरळ काय आता सरळ आता तुम्हाला एक मोठा प्रश्न देतो 37 आणि हा सॉल्व करा 1 ते 37 पर्यंत. एकच मिनिटाचा वेळ, जास्त वेळ नाही आपल्याकडे, जास्त वेळ घेतलाय की नाही पाहिजे. बघा आता 1 ते 37 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? विषम संख्येची बेरीज किती? तर काय लिहायला लागणार आहे तुम्हाला? 37 चा 38. 38 चे अर्धे करायला लागतील. 38 चे अर्धे किती होतात? सरळ सरळ किती होतात? 19. 19 चा वर्ग करा. 19 चा वर्ग किती होते रे? किती? 324. नाही रे 361 होते. असं कसं करता रे? 324 ने होत. 18 होते 324. 19 चा काय झाला? 361. 361 हे उत्तर आहे. आता हे आपण काय करू? दुसरा अंक लिहू. 37 च्या ऐवजी काय लिहू आता? 27 लिहू. म्हणजे काय येणार आहे तुमचं उत्तर? 28. 28 चे अर्धे किती झाले? 14. 14 चा वर्ग किती झाला? 196 झाला. आला का पटतो तुम्हाला? आलं असेल तर चला पटकन आला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आता पुढे आपण काय करूया? हे लेक्चर कंटिन्यू दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू उद्याच्या लेक्चरमध्ये. कारण की इथं भरपूर झालेला आहे. 1 तासामध्ये भरपूर तुम्हाला मिळालेला आहे. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यास पहिले काम करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचं तेवढं काम तुम्हाला काय करायचं आहे? डन करायचं आहे. आणि याच्यानंतरचा जो उरलेला भाग आहे संख्या चॅप्टरचा हा उद्या कंटिन्यू तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्व्हिस सिरीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या यूट्यूब चॅनलला अवेलेबल होत आहे. त्यामुळे काय करा? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.